निरंजन, गपचूप या समजा गाववाल्यांसमोर सांग की खरं काय येते आणि तू हे समजा कोणाच्या सांगण्यावरून केलंयस, नाहीतर मारून मारून तुझी हाड तोडून टाकीन. भाऊ, मला माफ करा भाऊ, माझ्याकडून लय मोठी चूक झाली भाऊ. भाऊ, हे समजा मी शेटजीच्या बोलण्यातून येऊन केलं. त्यांनी मला सांगितलं की रामजीच्या घरी जाऊन सांग का गंगाच्या पोरांची तब्येत खराब आहे, जेणेकरून गंगा सासरी जायला निघल, त्यांना तिला पळवता येईल. काय फालतू बोलतोय? मी कधी बोललो? बाबा, यांना विचारा का गंगाताई कुठं आहे? अरे आम्हाला काय ठाऊक गंगाबाई कुठे आहे म्हणून? होय ना शेटजी? हो. म्या तर तुमचं नाव घेतलंच नाही, मग एवढ्या लोकांमध्ये फक्त तुम्ही आणि शेटजीच का म्हणून अस्वस्थ झाले? हे बघा, जर माझी पोरगी आत्ताच्या आत्ता व्यवस्थित नाही भेटली तर मी गुन्हा दाखल करीन तुमच्यावर. शेटजीच्या विरोधात आणि त्या समध्या लोकांच्या विरोधात ज्यांना समद ठाव असून भी तमाशा बघत बसलेत आणि शेटजीला विचारत नाही की माझी पोरगी कुठं आहे. जे करायचं ते करा, आम्हाला काही माहिती नाही, आम्ही चाललोय. शेठजी थांबा, तुमच्या चक्करमध्ये आम्हा सगळ्यांना कोर्ट कचेरीमध्ये नका फसवू. हे बघा, सगळं स्पष्ट झालंय. रामजीच्या मुलीला सोडून द्या आणि इथेच सगळं संपून टाका. शेठजी, गंगाला सोडून द्या. या रामजीनं खटला टाकला ना, तर आपण समधी अडकूया. आणि राहिली गोष्ट या लोकांची, तर हे आपल्याच जातीचे आहेत, आतल्या आत चुकी होत्यात. पण या रामजीनं खटल्याची धमकी दिली आहे, त्यामुळे लोक घाबरल्यात. त्यामुळे लोक गंगाबाईला सोडायचं म्हणतात. सोडून टाका गंगाबाईला शेठजी. ठीक आहे, पण माझी एक अट आहे. याला वचन द्यावं लागेल की हा आपल्यापैकी कुणावरही खटला नाही टाकणार. ठीक आहे, या प्रकरणात मी खटला दाखल नाही करणार. जाऊन सोडवा गंगाला, माझ्या खोलीत बंद आहे ती. सेठजी, काम तर खूप उत्तम केलं होतं तुम्ही, पण जिवंत का सोडलं? अहो, मारून टाकायचं होतं तिथंच. काय झालं असतं ते बघितलं असतं नंतर. काय भावांनो? बघितलं असतं. मला पण तेच वाटतंय. माझी फार मोठी चूक झालीये. मारलंच असतं तर चांगलं झालं असतं. काही हरकत नाही, अशी संधी तर येतच राहील. फक्त तुमच्या लोकांचा पाठिंबा असाच राहू द्या. तुम्ही लोक निश्चिंत राहा, आम्ही लोक नेहमी तुमच्या सोबत आहोत. काय भावांनो? आम्ही तुमच्या सोबत आहोत. शेठजी, तुम्ही तिला तुमच्या घरात ठेवलंय. सगळं घर गंगाजलाने पवित्र करून घ्या. तुम्ही आणि मंगेश, तुम्ही दोघे देखील आपली शुद्धी करून घ्या. मी मंत्र वाचन करेन. करून घेऊ शुद्धी पंडितजी, करून घेऊ शुद्धीकरण.
गंगाताई, ध्रुव, तू काळजी नको करूस. आधी तू चल. बाबा, तुम्ही गावकरींना वचन तर नाही दिलं ना का भीम पुढे शिकणार नाही म्हणून? नाही बाळा, वचन देणारच होतो, पर तेवढ्यात भीमानं वाचवलं. ज्ञान आहे बाबा, ध्रुवने. ध्रुवच पुरंजन काकांकडे गेला आणि निरंजन काकाला घेऊन आला. भीम, अरे भीम थांब. तू एवढ्या सहज शिक्षण सोडू शकतोस? जर गंगाताईच्या आयुष्यासाठी मला शिक्षण सोडावं लागलं ना तर मी सोडून देईन, पण एवढं सहज नाही सोडणार. मी आमच्या समाजातल्या लोकांकडनं पुरंजन काकाचा पत्ता मागन. कुणाला तरी ठाव असेलच ना. मुंबई इथनं 250 किलोमीटर दूर आहे. मी आत्ताच्या गाडीनं निघून जाईन तिथं. पुरंजन काकाला तर ठावच असेल का निरंजन काका कुठं जाऊ शकतात. जर अशी गोष्ट आहे तर तू नाही, मी जाईन. आणि तसही माझे आधीचे बाबा आणि चहावाल्याची नजर कायम माझ्या आणि तुझ्या घरावरच असते. तू जर गायब झालास तर ते लोक गंगाताई सोबत काही करू शकतात, पण जर मी गायब झालो तर कोणाला काहीच फरक पडणार नाही. पण ध्रुव, तू जाणार कसं? जसा तू गेला असता. पण ध्रुव, अजून वाद नको घालू, मी जातोय. ध्रुव बरोबर बोलतोय. मी गेलो तर ताईवरचा धोका वाढन. आणि भीम, आज मी खूप आनंदी आहे. माझ्या मित्राच्या कामी तर आलो. ध्रुव, चल आता घरी जाऊ. चल गंगाताई. चला जावई बाबा. ठीक आहेस ना गंगा तू? होय आई. चल बोल. भाऊ, मला माझ्या चुकीचा पश्चाताप होतोय. मी मोहाच्या बळी पडलो होतो. विचार केला थोडं पैका मिळाला तर बायकोचा उपचार करीन. पुरंजन माझ्याकडून भाऊजी? चूक झाली. मला माफ कर. पुरंजन, थांबवा त्यांना. अरे का मारतोस? अरे का मारतोस त्याला? याला तर अरे थांब, काय करतो? अहो, भाऊजी थांबा आता, बस करा. पुरंजन, माफ कर त्याला. तुझा भाऊ तो माझाच भाऊ आहे की. आणि कुटुंबात जर कुणाकडून चूक झाली तर त्याला माफ करून टाकावं. त्यानं कुटुंबातली एकता कायम राहते. होय पुरंजन काका. आणि बाबा तसं बी म्हणतात काही एकीची आपल्याला लय गरज आहे. निरंजन, तुझी बायको आजारी होती तर मला सांगितलं का नाही? सोबत राहण्यासाठी एकमेकांची मदत करणं लय गरजेचं आहे. शेठजीचा पैका परत कर. वैभव, तुझ्या बायकोच्या उपचारासाठी जो काय खर्च लागल आपण समदे मिळून जमा करूया. ठीक आहे भाऊ. पुरंजन, आज तू लय मोठ्या संकटातून वाचवलंस बघ. म्या नाही रामजी, ध्रुवने. जर ध्रुव माझ्याकडे येळेत आला नसता ना तर कदाचित आज मी इथे आलोच नसतो. मला तर हे माहीतच नव्हतं की माझा जुना बाप सकाळीच रामजी काकाकडून काही वचन घेणार आहे. ते तर बरं झालं
की मी पुरंजन काकाला योग्य वेळी घेऊन आलो. नाहीतर मग येळेवर तर तू येतोच. ध्रुवनं कुठलं काम करावं आणि ते पूर्ण नाही व्हावं असं तर कधी होतच नाही. आणि तसं बी पुऱ्या गावाला फक्त ध्रुवूनच नाचवलंय. पर तू हाय खरंच धाडसी. नाही बाळा दादा, मी तर धाडसी नाहीये. मी तर कमकुवत आहे. मी धाडसी असतो ना तर गावकऱ्यांसमोर उभा राहून तुमच्या आणि तुमच्या जातीच्या लोकांच्या विरोधात काही करण्यापासून अडवलं असतं. पण कुठे अडवू शकलो? नाही ध्रुव, या समाजाला अडवणं एकट्या माणसाचं काम नाही आहे. बाबा म्हणतात यासाठी पूर्ण सामाजिक संरचना बदलावी लागेल. सामाजिक संरचना. सामाजिक संरचना खूप गुंतागुंतीची आहे रामजी सकपाळ. आज वाचलास, उद्या पण तू वाचशील. पण एक ना एक दिवस समाजाच्या जाळ्यात असा फसशील की सगळेच्या सगळे संपून जातील. बरोबर बोलताय शेठजी. आपण राहिलो काय नाही राहिलो काय, त्यो रामजी सकपाळ राहो ना राहो, पण त्याची लायकी दाखवणारी पिढी येतच राहील. पिढ्यानपिढ्या जातील, पिढ्यानपिढ्या जातील पिढ्यानपिढ्या. हा पिढ्यांचा संघर्ष आहे ध्रुव. याला व्यक्तिगत समजून स्वतःला दुखी नग करूस. आणि या संघर्षाचा शेवट हा होईल का या समाजात समदे बरोबर असत्यान आणि समदे ही गोष्ट मान्य करत्यान. मग पाहिजे तर ही येळ कधी बी येऊ दे. भीमराव, भीमराव, चला शाळेत चलायचं ना. वय गुरुजी. हा हा, चला गुरुजी. तुम्ही लोक काय ध्रुव? अरे तुम्ही दोघं कुठे जाताय? अरे शाळा खूप दूर आहे ना, त्यामुळे आम्ही पण तुझ्या सोबत राहू. त्याने तुझा आत्मविश्वास कायम राहील आणि जेव्हा तुला सवय होईल तेव्हा आम्ही येणं जाणं सोडून देऊ. मग जा ना एकटा शाळेत. अरे मी जाईन की एकटा. तसं बी गुरुजी तर संग आहेतच. बाबा. भीमबाळा, त्यांची इच्छा आहे ना, मग जाऊ दे ना त्यांना. वय वय भीम, घेऊन जा यांना. मी एवढ्या दूर चालू नाही शकत, नाहीतर मी भी आलो असतो. वय भीम, मी इथंच राहून तुझा आत्मविश्वास वाढवत राहीन. ठीक आहे, चला तर मग. चल भीम. भीमाबाई, एक गोष्ट विचारू? विचारा की. प्रत्येक मोठ्या माणसाचं जीवनचरित्र लिहिलं जातं किंवा लोकांकडून ऐकलं जातं. आपल्या भीमाचं जीवनचरित्र लिहिलं जाईल का लोकांकडून सांगितलं जाईल? का आपला भीम एवढा मोठा माणूस बनल का नाही? का नाही? माझं मन सांगतंय मला भीमा लय मोठा माणूस होणार आहे. त्याचं जीवनचरित्र लिहिलं जाईल, ऐकलं जाईल आणि लोक एकमेकांना परत परत ऐकवतात.
बघा तुम्ही. काय ठाव तो पतूर आपण जिवंत राहतोय की नाही बी. आपण हसू किंवा नसू त्यानं काय फरक पडतो. लोक तर असतील ना, आणि ते हे ध्यानात बी ठेवतील की भीमरावचे आई बाबा रामजी आणि भीमाबाई होते. भीमाबाई कुणी आपल्याला ध्यानात ठेवू किंवा नाही ठेवू, पण आपल्या पोरानं असं काही काम करावं, असं काहीतरी बनावं की लोक त्याला इसरू नाही शकली पाहिजे. नाही ना भीमाबाई? बाळदादा चालू शकशील ना? अजून तर खूप दूर आहे. वय वय म्या तर चालेन एवढा, तू तुझं बघ. गुरुजी, जेव्हा म्या आनंददादा आणि बाळादादा शाळेत जायचो तेव्हा बाळादादा समजत शेवटी असायचा आणि रस्ताभर विचार करायचा का काहीतरी व्हावं आणि घरी जाता यावं. आणि आज मला शाळेत सोडायला येतोय तर बघा कसं उत्साहानं चालतोय. आंबेडकर, आजपासून आम्ही तुला गुरु म्हणून नाही बोलवणार. गुरु तो आहे जो योग्य मार्ग दाखवेल, पण तू सगळ्या समाजाची दिशाभूल करतोय. गुरु फक्त म्हणण्याची गोष्ट नसती तर मानण्याची गोष्ट असती. शेठजी, मला माहित आहे तुम्ही इथे का आला आहात आणि कसल्या आशेने आला आहात, पण तुम्हाला माझ्याकडून निराशाच पदरी पडेल. मी भीमला माझ्यासोबत शाळेत घेऊनच जाईन. ठीक आहे, मग घेऊन जा भीमरावला शाळेत. पण याला शिकवण्याच्या नादात जर तुमचं नुकसान झालं तर? हे बघा, तुमचा राग माझ्यावर आहे तर मग जे करायचं माझ्या संग करा. दुसऱ्यांना ढाल बनवणं हे दुर्बल लोकांचं लक्षण आहे. अय भीमराव, प्रत्येक वेळी तू मध्ये येऊन ना ज्ञान देत नको जाऊस. समस्या एवढी कठीण आहे, जरा आंबेडकरला बी विचार करू दे. आंबेडकरजी पुस्तकी ज्ञान नाही, पण एक बाप म्हणून, एक नवरा आणि घरचा मुख्य माणूस असणाऱ्याच्या नात्याने विचार करा. आंबेडकरजी, तुम्हाला उत्तर एकदम स्पष्ट मिळेल. मोठ्या मोठ्या गोष्टी तर कुणी बी करू शकतं, पण स्वतःचं नुकसान कुणी बी नाही करून घेत. काय नुकसान करणार तुम्ही लोक माझं? माझं घर जाळणार? जर हिंमत असेल ना तर जाऊन जाळा माझं घर. पण मी तेच करेन जे करत आलोय. मी रोज याच रस्त्याने भीमरावला असाच घेऊन जाणार आहे. दुष्कर्मांचा अंत तेव्हाच होतो जेव्हा तुमच्यासारखा माणूस त्याच्या वागण्याने उन्माद करतो. आता शांतपणे घरी जा आणि विचार करा की दुसऱ्याचं वाईट करत असताना तुमचं स्वतःचं किती वाईट झालंय. शाळेत जायला उशीर होतोय, जाऊ द्या. चला पोरांनो, चला. जुने बाबा, तुम्ही लोकांचं नुकसान करण्यात तरबेज आहातच. त्या बदल्यात भलेही तुमचं कितीही नुकसान हो, पण जर आंबेडकर गुरुजींचं काही जरी नुकसान झालं ना तर लक्षात ठेवा, एकदा घरात आग लागली होती ज्यात माझी आई जळली होती आणि जिवंतपणी माझा अंतिम संस्कार केला होता. पण यावेळी तुमच्या राहिलेल्या घराला मी जाळून टाकीन आणि स्वतःला सुद्धा त्यात जाळून घेईन.
मुलांनो, हे सांगा की हे जे नवीन आंबेडकर गुरुजी आले आहेत ते शिकवण्यात कसे आहेत? लई चांगले आहेत मुख्याध्यापक गुरुजी. आंबेडकर गुरुजींना आणू तर दे भीमरावला. मी पण बघू इच्छितो की या मुलात असं काय आहे की आंबेडकर गुरुजी एवढं कौतुक करत होते. नमस्कार गुरुजी. नमस्कार नमस्कार. खुश राहा खुश राहा.